धुळ्यातील गुरुद्वारा परिसरामध्ये 2 गटात राडा, गोळीबार आणि दगडफेक झाल्याची माहिती। 12 जणांवर गुन्हा दाखल आणि राड्यानंतर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। गुरुद्वारा परिसरामध्ये देखील पोलीस बंदोबस्त कायम। भंडाऱ्याच्या खराशीत मध्यरात्री 4 दुकानं फोडली, 2 ज्वेलर्सचं दुकान आणि 2 कृषी केंद्र फोडून रोख रक्कम लंपास केली। पालघरच्या बोईसरमध्ये भर दिवसा सराफा दुकानातून सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न, स्थानिकांनी चोरट्याला बेदम चोप दिलाय। रस्ता ओलांडताना वृद्ध महिलेला भरधाव पिकअपची धडक, घटनेमध्ये वृद्धेचा उपचारापूर्वीच मृत्यू। भंडारा पवनी महामार्गावरील दवडीपार बाजार इथली घटना आहे। वाशिममध्ये ढगाळ वातावरणासह धुक्यामुळे रब्बीच्या पिकांना धोका, बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या फवारणीला वेग। गहू, हरभरा यासह भाजीपाला पिकही धोक्यात आली आहे। प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचं आज जलावतरण, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचं जलावतरण करण्यात येणार। पश्चिम बंगालमध्ये SIR वरून वाद सुरूच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे CEC ज्ञानेश कुमार यांना पत्र, तर SIR दरम्यान अनियमिततेचा आरोप, SIR मधील त्रुटी त्वरित दुरुस्त करण्याची मागणी। बॉर्डर 2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन आणि सोनू निगम जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ सैनिकांसोबत गाणं गायलं, तर लोंगेवाला इथल्या तनोट माता मंदिरालाही भेट दिली। मराठी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, इंस्टाग्रामवरती शेअर केले नव्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो। प्रिया आणि उमेशचा नवा लुक पाहून चाहते थक्क। बांगलादेशच्या क्रिकेटपटूचा अपमान सहन केला जाणार नाही, मुस्तफिझुर प्रकरणावरून बांगलादेश आक्रमक, IPLचं प्रसारण बंद करणार, तर मुस्तफिझुर रहमानला IPL मधून रिलीज करण्याचे निर्देश। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।